आज ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाबद्दल एक महत्त्वाची बैठक सन्माननीय सभापती महोदयांनी आयोजित केली होती आणि त्याच वेळेला माझ्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे महसूल मंत्री, आणखी काही प्रमुख मंत्रीगट श्री जितेंद्र आव्हाड, श्री जयंत पाटील आणि जिल्ह्यातील अनेक विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य हे उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या संबंधी अनेक प्रश्नांची साधक बाधक चर्चा झाली। हा विषय शासनाच्या अनेक दिवसापासून विचाराधीन आहे आणि प्रशासनामध्ये सोय व्हावी याकरता छोटे छोटे प्रशासनाच्या दृष्टीनं सोपं होईल अशा प्रकारचे जिल्ह्याचे विभाजन आपण पूर्वी केलेलं आहे। ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली तर मला वाटतं देशात सर्वात जास्त घनता असणारा लोकसंख्येच्या दृष्टीनं घनता असलेला जिल्हा आहे। त्याचा एक उत्तरेचा संपूर्ण भाग हा आदिवासी भाग आहे, ज्यामध्ये जवळजवळ 70% आदिवासी लोक राहतात आणि त्यांच्या विकासाकरता त्यांना प्रशासनाचे त्या ठिकाणी त्यांच्या खास सुविधांच्याकरता लक्ष केंद्रित व्हावं, जे आज शक्य होत नाही कारण ठाणे फार मोठा जिल्हा झालेला आहे। म्हणून त्या दृष्टीनं विभाजनाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। या बाबतीतला निर्णय हा उद्या किंवा लवकरच कॅबिनेटमध्ये याची चर्चा होऊन त्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल। पण मला वाटतं अतिशय आज सभापती महोदयांच्या पुढाकाराने आज अतिशय सकारात्मक बैठक झाली आणि जे काही किरकोळ मुद्दे ज्या अनिर्णित मुद्दे होते त्याबद्दलही एक निश्चित निर्णय झालेला आहे आणि त्याचा उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला जाईल। आदिवासी जिल्हा म्हणून याला दर्जा असेल का जो नवीन जिल्हा तयार होतो? असा जिल्हा नसेल, लोकसंख्येच्यावर जे काही फायदे मिळतात ते लोकसंख्येच्या दृष्टीने फायदे मिळतील। एकदा उद्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला किंवा बाकीच्या रूपरेषा आपल्याला घेता येतील, नंतर मग सभागृहामध्ये हा निर्णय मांडणं गरजेचं आहे। त्यामुळे जेव्हा निर्णय होईल तेव्हा निर्णय दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाईल। धन्यवाद। अत्यंत महत्त्वाची घोषणा। गेली अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन व्हावं अशी मागणी होती। दीपक भातोसे आपल्याबरोबर आहेत। दीपक, मुख्यमंत्र्यांनी विभाजन होणार की त्रिभाजन याबद्दल काही सुतोवाच केलेला नाहीये, काय त्या संदर्भातली माहिती मिळते? ठाणे जिल्हावासीय अनेक वर्षांपासून यासाठी लढा देत होते, काय सांगाल? त्रिभाजनाचा विषय पूर्वीच मागे पडला होता आणि ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर होता आणि त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्ट केलं की उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे विभाजनाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि ठाण्याचे 2 जिल्हे केले जातील आणि एक जिल्हा हा पालघर जिल्हा असेल। पालघर येथे दुसरा एक मुख्यालय असेल। आता नवीन जो जिल्हा होईल त्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर येथे असेल। हे सगळे निर्णय जे आहेत, सगळी प्रशासकीय आखणी जी आहे ते यापूर्वीच झालेली आहे। फक्त राज्य सरकारकडनं, मंत्रिमंडळाकडनं ग्रीन सिग्नल मिळणं बाकी आहे। तो ग्रीन सिग्नल आता उद्या मिळेल। उद्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाणे विभाजनाचा विषय आणणार आहेत आणि उद्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर चालू अधिवेशनात, शनिवारपर्यंत हे अधिवेशन आहे, चालू अधिवेशनात म्हणजे उद्याच किंवा परवा या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो विधिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल आणि त्याला मंजुरी दिली जाईल आणि ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असं म्हणावं लागेल। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आता माहिती दिलेली आहे। त्यामुळे पूर्वी वारंवार या संदर्भात घोषणा सरकारकडनं केली जायची की सरकार ठाणे जिल्ह्याचं विभाजन करणार आहे, पण ते कधी होणार या संदर्भात नेहमीच अनिश्चितता असायची। यावेळेला ही अनिश्चितता दूर झाली असं म्हणावं लागेल, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ही वाक्य आलेली आहेत की उद्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही या संदर्भातला प्रस्ताव आणणार आहोत आणि विधिमंडळात नंतर तो घेऊन जाऊ आणि विभाजनाचा मार्ग मोकळा होईल। म्हणजे या अधिवेशनात विभाजनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कदाचित 15 ऑगस्टला नव्या जिल्ह्याची घोषणा केली जाईल अशी साधारणतः शक्यता सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार। अजित, दीपक, आपण जर बघितलं तर मोठा लढा ठाणे जिल्हावासियांनी दिला। गुजरातची एक सीमा, एक नाशिक जिल्ह्याची सीमा, तर एक रायगड जिल्ह्याला लागलेली सीमा। प्रचंड मोठा हा जिल्हा, एक भाग संबंध आदिवासी आणि प्रचंड नागरिकीकरण झालेला एक भाग, असा सगळा असमतोल होता। प्रचंड लोकसंख्येची घनता या जिल्ह्यामध्ये होती आणि विभाजनाची खरोखर गरज होती, विशेषतः आदिवासी बांधवांसाठी। या सगळ्या लढ्याचा मागोवा आपण कसा घ्याल?
प्रामुख्याने आपण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा 70% भाग हा आदिवासी भाग आहे आणि उर्वरित जो कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, विरार हा परिसर हा शहरी भाग आहे आणि प्रामुख्याने जे मुख्यालय आहे ठाणे जिल्ह्याचं ते ठाणे शहरात आहे आणि त्यामुळे आदिवासींना अगदी पालघर, वाडा, मोखाडा, जव्हार हे जे तालुके आहेत या ठिकाणावरून त्यांना प्रशासकीय कामासाठी अत्यंत लांबून ठाणे शहरात यावं लागायचं कारण ठाणे शहरामध्ये मुख्यालय होतं, जिल्हा मुख्यालय. त्यामुळे कुठलंही प्रशासकीय काम आदिवासींचं असलं तर त्यांना थेट वाडा, मोखाडा, जव्हारवरून ठाणे शहरामध्ये यावं लागायचं आणि आता असताना त्यांना प्रशासकीय दृष्ट्या काम करणं खूप कठीण जात होतं. प्रशासनाला सुद्धा एवढा मोठा जिल्हा हाताळणं खूप अवघड होतं. अजित, एक गोष्ट आणखी महत्वाची म्हणजे ठाणे जिल्ह्याची आपण लोकसंख्या बघितली, सगळ्यात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची आहे. आपण इतर जिल्ह्यांची तुलना केली तर भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या काम सोपं व्हावं, आदिवासींना सोयीचं व्हावं म्हणून नवा जिल्हा पालघर करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतलाय. त्यामुळे जव्हार, मोखाडा, ठाणे, जव्हार, मोखाडा आदिवासी बांधवांची मोठी सोय या सगळ्यामुळे होणार आहे दीपक आणि अनेक वर्ष यासाठी वाट पाहावी लागली. खरं तर सरकारनं आता हा निर्णय घेतलाय. नक्कीच सरकारचं अभिनंदन. लवकरात लवकर हा निर्णय अंमलात यावा हीच इच्छा. धन्यवाद या अत्यंत महत्त्वाच्या बातमीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.